राष्ट्रतर्फे कल्याण पश्चिम येथील उमेदवारांच्या ज्या मुलाखती घेतल्या आहेत त्या संदर्भात आपण आज आलो आहोत. संजय हरिभाऊ पाटील यांच्याकडे. हे राष्ट्रवादीतर्फे कल्याण पश्चिम उमेदवारी त्यांना मिळालेली आहे आणि हे निवडणूक लढवतात. संजयजी नमस्कार. आपण ह्या मुलाखत घेण्याचा आपला उद्देश हा आहे की सर्व उमेदवारांना तरुणांपर्यंत पोहोचवणं, सर्व उमेदवारांची मतं तरुणांपर्यंत पोहोचवणं. त्या संदर्भात आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्याची तुम्ही दिलखुलास उत्तरं द्याल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. निश्चित. संजय भाऊ, आम्हाला तुमच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही गेली 15 वर्ष कल्याण पश्चिम इथली कल्याण महानगरपालिकेतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आहात. तर त्याचबरोबर तुमच्या अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये पण तुमची कामं चालतात. त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा ओटो आहे का पहिले 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण. मी आपल्याला सांगू शकतो का मी 10 वर्षाचा असताना मी गणपती मंडळ स्थापन केलं. मी 10 वर्षाचा असताना गणपती मंडळ स्थापन केलं, बालक्रीडा मंडळ म्हणून. आणि त्या मंडळाच्या माध्यमातून हळूहळू मी पुढे घेत गेलो. आज माझं मंडळाचं वर्ष आहे 35 आणि माझं वय 45 वर्षापर्यंत या सामाजिक बांधिलकीमधनं मी काम करतोय. आणि त्यावर हळूहळू सामाजिक बांधिलकी पूर्ण करताना क्रीडा आणि कला क्षेत्रामध्ये पण मी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका बजावलेल्या आहेत. माझ्या वॉर्डामध्ये मी क्रीडा क्षेत्रामध्ये 2 मैदानं बनवलेली आहेत. ती जवळजवळ 2 एकर आणि एक 7,000 फुटाचं ऑडिटोरियम बनवलेलं आहे, जिथे मुलं स्वतःच्या ॲक्टिव्हिटीज करू शकतात. आज ऑडिटोरियम आपल्याकडे नाही जिथे मुलं फ्रीली ॲक्टिव्हिटीज करू शकतात. त्या ऑडिटोरियममधनं ते छोटी मोठी नाटकांचे रिहर्सल्स करतात किंवा छोटे मोठे गाण्यांचे रिहर्सल्स वगैरे करतात. या पद्धतीचं काम आम्ही सातत्याने करत आलेलो आहे आणि ह्यापुढेही करणार आहोत. आणि तुमच्या राजकीय पार्श्वभूमीबद्दल? मी 2004 साली मला वाटतं मी परिवहन सदस्य म्हणून माझी नेमणूक झाली. त्यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सक्रिय सदस्य म्हणून काम केलेलं आहे. शहर लेवलच्या सरचिटणीस पदावर मी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मी शहर अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर मग मी या विधानसभेचा अध्यक्ष झालो आणि त्यानंतर मी आता जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. हे सर्व करत असताना माझ्या राजकीय क्षेत्रामध्ये मी 2005 साली माझी पत्नी या विभागामधून निवडून आलेली आहे. त्याचनंतर मी 2010 मध्ये मीही निवडून आलेलो आहे. माझा वॉर्ड जो अनुसूचित जाती जमातीमध्ये होता 2000 साली, त्यावेळेला मी माझ्या प्रभागामधनं एका महिलेला प्राधान्य देऊन अनुसूचित जाती जमातीच्या महिलेला सुद्धाही निवडून आणलेल्या आहे प्रभागामधनं. त्यामुळे या सर्वच्या फुले शाहू आंबेडकर या सगळ्या विचारांच्या वारसाला मी कुठेतरी सोबत घेऊन चाललेलो आहे. आपण आता शहरातल्या प्रश्नांकडे वळूयात. तुम्ही एक आमदार म्हणून निवडून आले, या सर्व जनतेचं प्रतिनिधित्व कराल. त्यांचे प्रश्न तुमच्यासमोर मी थोडक्यात मांडतो आणि तुम्ही त्या प्रश्नांना कसं सामोरं जाल किंवा त्या प्रश्नांवर तुमची काय प्रतिक्रिया असेल किंवा तुम्ही त्या प्रश्न कसे सॉल्व्ह कराल याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. एक पहिला KDMC मधला किंवा कल्याण शहरातला, कल्याण पश्चिमेतला खूप मोठा प्रश्न असा आहे की तिथे संविधान चौक किंवा शिवाजी चौक, स्टेशन रोड, दुर्गाई या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम, एक वाहतूक कोंडीचा प्रश्न असतो. त्याचबरोबर कल्याणमध्ये अनेक ठिकाणी म्हणजे वाहतुकीचं नियोजन व्यवस्थित नाही आहे आणि पार्किंगची समस्या तर कल्याणमध्ये आता फार मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. या समस्यांवर तुम्ही कसं लक्ष द्याल आणि कसं काम कराल? चांगला प्रश्न विचारला साहेब आपण. खऱ्या अर्थाने या प्रश्नाला कुठेतरी आपण सर्व लोकांसमोर नेलं पाहिजे. कल्याणमध्ये सातत्याने 2004-2009 या दोन्ही वेळेला निवडणुका झाल्या. अनेक लोकांनी या बाबतीतची आश्वासनं दिलेली आहेत आणि कुठेही ती आश्वासनं पूर्ण होताना दिसली नाही. कल्याणमध्ये खऱ्या अर्थाने ट्रॅफिकचं नियोजन करण्यासाठी सॅटिसची आवश्यकता आहे. आज आपल्याकडे कुठेही ओव्हरब्रिजेस नाही आहेत. ओव्हरब्रिजेस का हवेत तर कल्याणमधली जी ट्रॅफिक जी बाहेर इलेव्हेटेड होणार आहे, बाहेर जाणार आहे, तर तिथे ती जी ट्रॅफिक आहे ती आपल्याकडनं ओव्हरब्रिजवरनं जायला पाहिजे. आणि जी कल्याण शहरामधील लोकल जी ट्रॅफिक आहे ती कल्याण शहराच्या म्हणजे त्या ब्रिजच्या खालनं रोल ऑन व्हायला पाहिजे.
अशा पद्धतीचं नियोजन जर असतं, आता तुम्ही जर विचार केला तर आपल्या कल्याण स्टेशनमध्ये 66 कोटी रुपये आपण स्कायवॉक वरती खर्च केले, पण ते व्यर्थ आहे. आज तिथे गर्दुल्ले आणि भिकारी आणि हे व्यवसाय करणारे जे आहेत फुटपाथवरचे लोक, ती फेरीवाले, ते सगळे लोक त्या ह्याच्यावरती असतात. नागरिकांना तिथे चालायची सोय नाही किंवा बऱ्याचशा मुलींची तिथे छेड काढली जाते. ही एक शोकांतिका आपल्या कल्याण शहराची, का आपल्याकडे नियोजनबद्ध कामच झालेलं नाहीये. जर 66 कोटीमध्ये अजून जर काही पैसे आपण उपलब्ध करू शकलो असतो तर कल्याणच्या मला वाटतं आंबेडकर चौकापासून तर कल्याणच्या बाहेर बैल बाजारापर्यंत जर आपण ओव्हरब्रिज केला असता तर आज कल्याण शहरातली ती जी ट्रॅफिक आहे ती पूर्णपणे संपली असती. कल्याणमध्ये ट्रॅफिकच्या संदर्भातला एक प्रश्न आहे, तो म्हणजे कल्याणचे रस्ते. कल्याणच्या रस्त्यांवर आजकाल व्हॉट्सअपवर जोक्स पण फिरायला लागले. अशा रस्त्यांमध्ये म्हणजे आधी रस्ते बनवायचे, त्यानंतर परत ते कुठल्या तरी कारणास्तव म्हणजे ते टेलिफोन लाईन असो किंवा ड्रेनेज पाईप असो, गॅस पाईप असो, कुठल्याही कारणास्तव खणायचे, परत बनवायचे, परत खणायचे, आणि त्याची जी क्वालिटी आहे रस्त्यांची त्याबाबत हा एक प्रश्न नागरिकांना फार भेडसावतोय आणि यामध्ये शासनाचा पैसा पण व्यर्थ जातोय असं कुठेतरी वाटतंय. तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल, त्याबद्दल तुम्ही कसं हे थांबवाल? नाही, खरं तर ह्या सगळ्या गोष्टी असं आहे का आपल्याकडे नियोजन नाही आहे. मॅनेजमेंट जी बोलतोय ना, मॅनेजमेंट आपल्याकडे चुकीच्या पद्धतीने आहे. आपल्याकडे एकच रस्ता अनेक वेळा खोदला जातो आणि अनेक वेळा त्याच्यावरती काम केले जातं. आपल्याकडे ॲक्च्युली आता जरी आपण बघितलं तर कॉन्क्रीट रस्त्याचं कामं चालू आहे आणि कॉन्क्रीट रस्त्यावरती आत्तापासूनच त्याच्यावरती क्रॅक्स निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर असल्याकारणाने या सगळ्या गोष्टीचा मला अभ्यास आहे. परंतु एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने मला सांगावं लागेल का हे सगळं जे नियोजन आहे तिथे कुठेतरी महापालिका आमची कमी पडते. आणि आपल्याला अजून एक गोष्ट मला सांगावं लागेल का या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे का इथे एवढे कोटी रुपये शासनाकडनं आले, फक्त त्या टेंडरवरती मलिदा खाण्यासाठी ही मंडळी जी आहे ही मंडळी जास्तीत जास्त सक्रिय असते. एकदा का ते टेंडर झाले, त्यांना जे मलिदा मिळाला का मग पुढचं काम कोण करतोय, कसं करतोय यावरती कोणाचं लक्ष नाही. नाहीतर आज ही रस्त्याची अवस्थाच झाली नसती. आणि राहिला प्रश्न अनेक वेळा खोदण्याचा, तर आपल्याकडे ही सिस्टम नाही का एखादी लाईन टाकायची तर ती त्याचं फ्युचर विजन 20 वर्षापुढचं विजन ठेवून आपण काम करायला पाहिजे. पण आपल्याकडे विजनरी लोक राहिले नाही, आपल्याकडे विजनरी काम करणारे लोक राहिले नाही. त्यामुळे आज हा प्रॉब्लेम आहे आपल्याला. कल्याण पश्चिमेमध्ये अजून एक खूप मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे कल्याण पश्चिमेचं डम्पिंग ग्राउंड, जे म्हणजे आपल्या लाल चौकीपासून तर दुर्गाडीपर्यंत, दुर्गाडीपासून तर सोनवणे कॉलेजच्या एरियापर्यंत एवढ्या विस्तृत भागाला त्याचा त्रास होतो आणि बऱ्याच नागरिकांना त्याच्यामुळे आजारपण वगैरे या सगळ्या गोष्टींची लागण वगैरे झालेली आहे. या डम्पिंग ग्राउंडवर माझ्या अंदाजे म्हणजे मी लहानपणी असतापासून त्यावर निवडणुका लढवल्या जात आहेत. तर या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आणि कल्याणमधील घन कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न म्हणजे अगदी स्टेशन परिसरातला मार्केटचा जो घन कचरा आहे, जो एक भाज्या सडलेल्या तिथे आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतात वगैरे, या घन कचऱ्याचा प्रश्न तुम्ही कसा सॉल्व्ह कराल आमदार झाल्यानंतर? प्रश्न चांगला आहे तुमचा आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक निवडणुका ह्या प्रश्नावरती लढवली जाते, पण याच्यावरती कोणीच काम करत नाही, वर्किंगच नाही. घनकचरा व्यवस्थापन हा विषयच नाही आपल्याकडे. आपण कधी कल्याणमध्ये फिरला असाल किंवा या बाबतीतचं जर कधी पाहणी केली असेल तर आपल्याला हे कधी जाणवलं नाही आपल्याकडे का ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला जातो. आपल्याकडे एक्झॅक्टली काय केलं, दोन्ही कचरा उचलला जातो आणि डम्पिंग ग्राउंडवर फेकला जातो. अख्ख्या कल्याण डोंबिवली परिक्षेत्रामधला जेवढा कचरा येतो त्या आदरवडीला डंप केला जातो आणि मग त्या आदरवडीतल्या त्या आजूबाजूच्या 2-3 प्रभागांना त्याचा त्रास होतो. काय आहे माहितीये का, हा त्रास का होतो त्याचं कारण आहे. ऍक्च्युली हा त्रास त्या लोकांना देण्याची काही गरज नाहीये, पण आपल्याकडे तशी सिस्टमच नाहीये. आपण जर ह्या कचऱ्याचा सेपरेशनसाठी काही कंपार्टमेंट बनवले किंवा आपण त्याचं नियोजन म्हणजे घनकचरा व्यवस्थापन जे म्हणतोय खऱ्या अर्थाने जर राबवलं 100% तर हा वास आणि हा त्रास होणारच नाहीये. पण काय होतो, केवळ दोष द्यायचा म्हणून द्यायचा, आपण करायचं नाही. नाचता येणं अंगण वाकडं तशातली गत आहे सर्वांची. परंतु खऱ्या अर्थाने मी यांच्या सहनशक्तीची स्तुती करेन काय हे इथले जे ग्रामस्थ मंडळ आहे
उंबाडा सापडा वाडेघर या मंडळांच्या खरं तर त्यांनी एवढं सहन केलेलं आहे या ह्याच्यामध्ये डम्पिंग ग्राउंडमुळे. कारण काय अख्ख्या कल्याण डोंबिवलीचा कचरा त्या डम्पिंग ग्राउंडवर पडतो, पण केवळ बिचाऱ्या यातना या 3-4 गावांना होतात कारण का ते अतिशय जवळ आहेत. आणि म्हणून मी निश्चित बोलून काय हा डम्पिंग ग्राउंड बद्दलचा ठोस निर्णय कुठेतरी होण्याची गरज आहे. एकतर ते तिथून हलवावं किंवा त्याच्यावरती नियोजन काहीतरी करण्याची गरज आहे. एकतर त्याच्यावर सॅग्रिगेशन करून ते वेगवेगळं करणं जेणेकरून तो वास आणि उग्र दर्प जो येणार नाही आणि नागरिकांना त्यातनं आरोग्याला धोका निर्माण होणार नाही. आपल्या कल्याणमध्ये एक अत्रे रंग मंदिर एक नाट्यगृह आहे, पण त्याची आज दुरावस्था झालेली आहे. आणि त्याचबरोबर कल्याणमध्ये अनेक क्रीडांगण आहेत, म्हणजे मॅक्सी ग्राउंड असेल किंवा सुभाष मैदान असेल, आपलं फडके मैदान, बिर्ला ग्राउंड. पण तिकडे अनेक मैदानांमध्ये कोचिंग क्लासेस म्हणजे फुटबॉल कोचिंग असो की क्रिकेट कोचिंग असो, त्यांच्या पण सामान्य मुलांना तिथे खेळू दिलं जात नाही. किंवा तिथे बऱ्याचदा सभा, प्रचार सभा म्हणजे बऱ्याच गोष्टी तिथे राबवल्या जातात. मग कल्याणमध्ये सांस्कृतिक आणि क्रीडात्मक विकासाची कल्याण पश्चिममध्ये थोडीशी कमी आहे, थोडासा मागे आहे कल्याण पश्चिम. या सांस्कृतिक आणि क्रीडात्मक विकासासाठी तुम्ही काय कराल? हे निश्चित कल्याण शहरामध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार होण्याची गरज आहे. प्रथम आपण पहिल्या प्रश्नावर तुमच्या येऊ पुन्हा का अत्रे रंग मंदिरची दुरावस्था. हा जरी विषय आपण मांडला असेल तर अत्रे रंग मंदिर ज्या वेळेपासून झाला त्याचं मेंटेनन्स आता फर्स्ट टाइम आपण काढतोय. त्यामुळे आणि अत्रे रंग मंदिर ही सेवा आहे, लोकांना आपण कमी पैशामध्ये उपलब्ध करून देणारी ही सेवा आहे. महापालिका ही सेवाच्या रूपामध्ये देत असते. आणि काही प्रमाणामध्ये रंगमंदिर कल्याण शहरामध्ये हा पूर्ण वेळ चालत नाही. त्यामुळे तिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान पण आम्हाला महापालिकेला सहन करावं लागतं. राहिला प्रश्न तिथे अनेक प्रकारच्या सुविधा आपण उपलब्ध करू शकलो असतो, पण अजून त्या आपण करू शकलो नाही. हे दुर्दैव आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं आणि तिथल्या असलेल्या सत्ताधाऱ्यांचं. दुसरा प्रश्न असा आहे का कल्याण शहरामध्ये अनेक, तुम्ही मॅक्सी ग्राउंड बोलले तर माझं मत आहे तो मॅक्सी ग्राउंड नाही, यशवंतराव क्रीडा संकुल आहे. आणि यशवंतराव क्रीडा संकुल बोला किंवा सुभाष मैदान बोला किंवा आपल्या कल्याण शहरातलं फडके मैदान बोला, मी आत्ता तिथे 2 एकरामध्ये नानासाहेब धर्माधिकारी क्रीडा संकुल मी आत्ताच नव्याने बनवलेला आहे. आणि हा क्रीडा संकुल बनवताना मी खास करून या सगळ्या नियोजनाचा विचार केला. तिथेही अनेक संस्था तो मैदान मागण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये दबाव तंत्र त्यांनी वापरला होता, परंतु कुठल्याही दबाव तंत्राला मी बळी न पडता तो मैदान खुल्या सर्व मुलांसाठी ओपन ठेवलेला आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, आज जर मी एखाद्या संस्थेला दिला असता किंवा एखाद्या संस्थेने तो घेतला असता तर त्या संस्थेने त्यावरती तेवढ्या मैदानावरती मालकी सांगितली असती व त्यांची कोचिंग सुरू झाली असती. पण स्थानिक लेवलचे जे विद्यार्थी आहेत किंवा खेळाडू आहेत ते डेव्हलपच होणार नाही. मग त्यांनी पैसे देऊन त्या संस्थेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आणि संस्थेमधनं ॲडमिशन घेऊन मगच त्या मैदानावर खेळायचं. ही पद्धत एकतर चुकीची आहे. अनेक वर्षापासून या पद्धतीमधनं आमचा फडके हा जो यशवंतराव क्रीडा संकुल आहे तो गेला, त्यानंतर सुभाष मैदान गेला, त्यानंतर खडकपाड्या इथे अजून एक मैदान आहे तोही गेला. असे 3 मैदाने या कॉन्ट्रॅक्टमुळे गेलेले आहेत. आणि त्यामुळे काय होतं, बऱ्याचशा त्या स्थानिक लेवलच्या खेळाडूंना तिथे त्या खेळायला मुकावं लागतं. त्यावर तुम्ही कसं? मी बेसिकली बघा, मी माझ्या इथे 2 एकरामध्ये मी ज्या वेळेला हा नानासाहेब धर्माधिकारी क्रीडा संकुल बनवला आहे त्या क्रीडा संकुलामध्ये मी आता 3.5 कोटी रुपये मंजूर करून घेतले. ते स्पोर्ट्स हॉस्टेल, आपल्याकडे स्पोर्ट्स हॉस्टेल नाही आहे. आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये जर गेलं तर ठाण्याच्या पुढे आपल्याला स्पोर्ट्स हॉस्टेल भेटेल. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा ज्या वेळेला होतात त्यावेळेला ही जी विद्यार्थी बाहेरनं खेळायला येतात, खेळाडू खेळायला येतात, त्यांना राहण्यासाठी किंवा त्यांना निवारा कुठेही उपलब्ध नाही आहे कल्याण डोंबिवली शहरामध्ये किंवा ठाणे जिल्ह्यापर्यंत. मग ही मुलांना आपण कुठे ठेवत असो तर ही मोठी एक संशोधनाचा भाग आहे. पण तुम्हाला मी तेही सांगतो, आपण काय करतो, 10 बाय 10च्या रूममध्ये त्या मुलांना गाद्या टाकून देतो आणि त्यांना बिचाऱ्यांना तिथे झोपायला लावतो. एक खेळाडूचा एवढा मोठा अपमान हा कधी कल्याण शहराला शोभणार नाही. खऱ्या अर्थाने जो खेळाडू खेळत असतो त्याचा सन्मान करण्याची गरज आहे. आणि सन्मान तर त्याच्या लाईफस्टाईलप्रमाणे त्याला इथे निवारा देणं, त्याचा हक्क देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि कल्याण शहराचं नाव याच्यामुळे खऱ्या अर्थाने त्यामुळे खराब झालेलं आहे. मी आता नवीनच इथे मिनी इंडोर स्टेडियम म्हणजे एक स्टेडियम बनवतोय. त्याच्या माध्यमातून स्पोर्ट्स गॅलरी आणि
स्पोर्ट्स हॉस्टेल पण होतं आहे, प्लस एक कार्डियक जिम पण होते त्यामध्ये. त्या जी मुलं इथे येणार आहेत खेळायला त्यांना सगळे तिथे व्यायाम करायची सुविधा उपलब्ध असली पाहिजे आणि नंतर त्या खेळण्यासाठी ते यायला पाहिजे. त्याचबरोबर एक गोष्ट अजून एक तुम्हाला सांगायला आवडेल का, महिलांसाठी कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं नियोजन असावं म्हणून त्या ह्याच्यामध्ये मी 200 मुलं राहण्याची व्यवस्था आणि 200 मुली पण राहण्याची व्यवस्था केलेली, म्हणजे 2 कंपार्टमेंट बनवलेले आहेत, महिलांसाठी एक आणि मुलांसाठी एक. त्यामुळे दोघांची ती व्यवस्था होणार आहे. म्हणजे 400 खेळाडू ॲट अ टाइम कल्याण शहरामध्ये राहू शकतील, म्हणजे ते जरी डोंबिवलीला स्पर्धा असली तरी कल्याणमध्ये राहू शकतील, इथपर्यंत चांगलं नियोजन आम्ही केलेलं आहे. नुकतीच कल्याण KDMC मध्ये एक वाद रंगलेला की KDMC ने कत्तलखान्यासाठी जागा आरक्षित करून दिली आणि त्याचबरोबर KDMC ने काही ख्रिश्चन मिशनरीजला अल्पदरात जागा उपलब्ध करून दिली किंवा ती दिली, आरक्षित करून दिली. तर हा वाद मध्यंतरी रंगलेला, त्यावर तुमची भूमिका काय आहे त्या वादावर? नाही, महापालिकेने कत्तलखान्याला परमिशन दिली, त्यानंतर सो कॉल्ड इथल्या सत्ताधाऱ्यांनी पण दिली, परंतु माननीय आयुक्तांनी त्याच्यावरती स्टे पण दिला आणि सध्या ते काम बंद आहे. त्यामुळे तसं काय पुढे अजून त्याच्यावरती काही डिसिजन झालं नाही. आता निवडणूक आहे, आचारसंहिता आहे, आचारसंहितेनंतर त्याच्यावरती डिसिजन होईल महापालिकेचा. पण खऱ्या अर्थाने शहरामध्ये कत्तलखाना बांधण्यापेक्षा जर कत्तलखाना बांधायचा असेल तर शहराच्या बाहेर अनेक ठिकाणी जागा पडलेल्या आहेत, तिथे द्यावं, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही. आज जिथे कत्तलखान्याला जागा देत आहेत ती जागा सेंटर ऑफ द कल्याण आहे आणि तिथे आजूबाजूला लोकवस्ती आहे. त्यामुळे माझा तरी विचार आहे की जर नागरिकांना त्रास होत असेल तर ती गोष्ट होऊ नये. कत्तलखाना जर आवश्यकच आहे आणि आवश्यक असेल तर ते निश्चित कल्याण शहराच्या आउटर एरियामध्ये आपण कुठेही बांधू शकतो. तुम्ही एक आमदार म्हणून निवडून जाल थोड्याशा, तर तुम्ही आमदार म्हणून एका महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय काही प्रश्नांवर आपली भूमिका मांडाल. त्यातलेच काही प्रश्न इथे मी विचारतोय. त्यातला एक मुख्य प्रश्न म्हणजे स्वतंत्र विदर्भाची मागणी. तर ह्या स्वतंत्र विदर्भाबद्दल तुमचं काय मत आहे? हे बघा, मी महाराष्ट्र एकसंध राहावं असं नेहमी मला वाटतं. विदर्भ काय, मराठवाडा काय, पश्चिम महाराष्ट्र काय, सर्वांचं रक्त लालच आहे आणि त्याच्यामध्ये कोणाचं आज 5 किलोमीटर गेलं का प्रत्येकाची प्रथा परंपरा बदलते. वेगळा विदर्भ मिळून जर काही साध्य होत असेल तर निश्चित त्यांनी मिळवावं. परंतु महाराष्ट्र जर एकसंध राहिला, महाराष्ट्र जर एकत्र राहिला तर निश्चित या महाराष्ट्राची ताकद वाढेल, कमी होणार नाही. विदर्भ गेल्याने कुठेतरी महाराष्ट्राच्या नक्षामध्ये बदल होईल आणि महाराष्ट्राची ताकद कमी होईल. तर महाराष्ट्राची ताकद आपल्याला एकसाथ ठेवायची असेल, एकसंध ठेवायची असेल तर कुठे अशा प्रश्नांना कुणीही उगाचच हे करू नये असं मला वाटतं. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र एक कृषीप्रधान राष्ट्राचा एक राज्य आहे आणि त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये बरीचशी जनता ही शेतीवर अवलंबून आहे. त्या महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा दुष्काळ, म्हणजे ओला दुष्काळ असो किंवा सुका दुष्काळ असो, दुष्काळामुळे अनेक शेतकरी पीडित आहेत. मराठवाड्यात अगदी पाणीच नाही किंवा आपल्या कोकणामध्ये अतिवृष्टी. त्यामुळे नेहमी सरकार याच्यावर फक्त एक यांना नुकसान भरपाई जाहीर करणार. नेहमी कुठल्याही प्रश्नावर नुकसान भरपाई हा प्रश्नाचं उत्तर नाही असं कुठेतरी नागरिकांना वाटायला लागलाय. मग यावर काही राज्यांमध्ये जसं विमा सुरक्षा वगैरे दिलेली आहे, तशा पद्धतीने तुमच्या डोक्यात तुमच्या जाहीरनाम्यामध्ये काही प्लॅन्स आहेत का? आपण हा प्रश्न विचारला. खरं तर हा प्रश्न चांगला आहे. महाराष्ट्र हा कृषीप्रधान राज्य आहे, ही गोष्ट मान्य आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे, आपण या प्रश्नाचं उत्तर आपणच दिलं का कधीतरी दुष्काळ पडतो जिथे पाऊस पडत नाही, त्यामुळे दुष्काळ, आणि जिथे जास्त पाऊस पडतो तिथे ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ अशा 2 प्रकारचे दुष्काळ आहेत. काही ठिकाणी पाऊस न पडल्यामुळे जो दुष्काळ पडतो तिथे आपण मदत म्हणून जाहीर करतो, ही गोष्ट तेवढी सत्य आहे. मध्यंतरी कुठेतरी आपण वाचलं किंवा आपल्याला अनुभव आला असेल का पवारसाहेबांनी या सगळ्या बाबतीतचं नियोजन, पवारसाहेब कृषी मंत्री असताना सगळ्या बाबतीतचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. जिथे जिथे कृषीप्रधान हे कृषी बाबतीतचे धोरण आहे त्यांनी त्याच्यावरती बराच अभ्यास करून जिथे जिथे शेतकऱ्यांना मदत करता येईल, तिथे जिथे सबसिडी देता येईल, जिथे पंपांमध्ये वीज दरामध्ये
किंवा इतर काही सवलती बियाणांमध्ये सवलती दिलेल्या आहेत किंवा काही अंशामध्ये कालवे करून ते पाणी डायव्हर्ट करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. म्हणजे पवार साहेबांचं खरं तर यावरती अभ्यास एवढा प्रचंड आहे का एखादा सामान्य माणूस त्याचा विचारही करू शकत नाही. आणि निश्चित त्यांच्या त्या धोरणामुळे आज आपण किती दुष्काळ पडला तरी 2 वर्षाचं धान्य 2 का 3 वर्षाचं धान्य आपल्याकडे अजूनही स्टोर्ड आहे. इथपर्यंत आपण चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे निश्चित दुष्काळ पडतो पण त्याच्यावरती मार्ग पण आपणच शोधले पाहिजे असं मला वाटतं. आज महाराष्ट्राच्या विधिमंडळ म्हणजे जे विधानसभा आहे त्यामध्ये अजून एक प्रश्न खूप रंगलेला होता. म्हणजे जसा निवडणुका येतात तसा हा प्रश्न बऱ्याचदा येतो तो म्हणजे आरक्षणाचा. मग ते मराठा आरक्षण असो, मुस्लिम आरक्षण असो, धनगर आरक्षण असो, कुठल्याही स्वरूपाचं आरक्षण असो, त्या आरक्षण या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे? नाही आता कसं माहितीये का, मी एक नगरसेवक म्हणून या कल्याण डोंबिवलीमध्ये कार्यरत आहे. आता मी आमदारकीचं पहिल्यांदा मी उमेदवार म्हणून आपल्यासमोर बसलेलो आहे. हे जे महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत आरक्षणाच्या बाबतीतचं, हे त्या विभागामधल्या लोकांच्या ज्या वेळेला संपर्क होतो आपल्याशी. आता कसं आहे, आमदार म्हणून त्यांना महाराष्ट्रभरच्या लोकांना कुठेतरी एकत्र भेटावं लागतं किंवा त्या प्रत्येक विभागाचे प्रश्न वेगळे असतात किंवा प्रत्येक समाजाच्या बाबतीतचे प्रश्न वेगळे असतात. आज हा प्रश्न माझ्या पुढे आलेलाच नाहीये. मी माझ्या वाडापुरता विचार करणारा आहे, वाडापुरता विचार करत आलेलो आहे. पण हा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या लेवलचा प्रश्न आहे. जर रिझर्वेशन असावे किंवा नसावे किंवा काय असावे, तर खऱ्या अर्थाने आता 5% यांना आपण रिझर्वेशन दिलेलं आहे. मुस्लिम समाजाला 16%, मराठा समाजाला रिझर्वेशन दिलेले आहेत. बाकी ओबीसीचे रिझर्वेशन आहेत, अनुसूचित जाती जमातीचे रिझर्वेशन, सगळ्या समाजाला कुठेतरी घेऊन आपण फुले आंबेडकर शाहू महाराजांचा वारसा पुढे ढकलतोय. आता राहिला प्रश्न बाकीच्या जे लोकांचा, त्यांना राहिला शिल्लक राहिलेलं जे आहे ते रिझर्वेशन हे त्यांच्यासाठी आहे असं आपण समजूया. महाराष्ट्रामध्ये एक शैक्षणिकदृष्ट्या जर विकास बघितला तर तो कुठेतरी तो थांबलेल्यासारखा जाणवतो. म्हणजे उदाहरणार्थ प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाबद्दल आपण बोलायला गेलो तर माध्यमिक शिक्षणामध्ये 8वी पर्यंत मुलांना पास करायचं, त्यामुळे त्या शिक्षणाचा दर्जा थोडासा खालावतो. आणि तसंच महाराष्ट्रातल्या जे जिल्हा परिषद शाळा आहेत किंवा महानगरपालिकेच्या शाळा आहेत म्हणजे सरकारी शाळा थोडक्यात, त्यांची थोडी अवस्था इतर राज्यांपेक्षा कुठेतरी मागे असं जाणवतं सर्वेमध्ये वगैरे. त्याचबरोबर जे वैद्यकीय कॉलेजेस आहेत किंवा म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ते कुठेतरी एखाद्या नेत्याला बिलॉंग करतात. मग नेता कुठल्या तरी आधारावर त्यांच्यासाठी परमिशन मागून घेतो आणि नंतर ती परमिशन परत कॅन्सल होते. आता एक 20 महाविद्यालयांची परमिशन कॅन्सल झाली. तर यामुळे कुठेतरी नुकसान विद्यार्थ्याचं, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याचं नुकसान होत आहे. आणि विद्यार्थी हा घटक असा आहे की तो बरेच विद्यार्थी मतदान करत नाही, त्यामुळे ते बऱ्याचदा राजकारण्यांकडून तो एक उपेक्षित राहतो. मग यावर तुमचं काय स्टँड आहे किंवा महाराष्ट्राच्या विकासासाठी तुमच्या डोक्यात काय आराखडा आहे? खरं तर तो जो निर्णय 8वीला पास करण्याचा, हा निर्णय थोडासा अवघड आहे. म्हणजे तो निर्णय खऱ्या अर्थाने कॉम्पिटिशन असलं पाहिजे मुलांमध्ये, तरच मुलं पुढे जातील. आणि जोपर्यंत चॅलेंज नसतं तोपर्यंत कोणीही ती चॅलेंज स्वीकारत नाही. एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला सांगायला मला आवडेल का, हा जो विषय आहे तुम्ही बोलले शिक्षकांचा आणि हे दर्जा, शिक्षणाचा दर्जा खालावत चाललाय, हे जरी 8वीमध्ये पास करण्याबाबतीत जर म्हणत असाल तर तो ठीक आहे, आपलं एक मत मी मान्य करेन. पण दुसरं माझं असं मत आहे का शिक्षकांना ज्या इतरत्र ड्युट्या दिल्या जातात, म्हणजे सर्वेच्या ड्युट्या दिल्या जातात, त्यानंतर ते ड्रॉप्स देण्याच्या बाबतीतच्या पोलिओ ड्रॉप्स देण्याच्या बाबतीतच्या ड्युटीज, इलेक्शन ड्युटीज, मग जर तुम्हाला खऱ्या अर्थाने सर्वांना शिक्षणाच्या बाबतीतचं महत्त्व कळत असेल तर मग शिक्षकांना शिक्षकाचंच काम करू द्या, शिक्षण देण्याच्या बाबतीतच काम करून द्यायला पाहिजे. ही जी कामं आहेत इलेक्शन ड्युटीज किंवा पोलिओ डोस वगैरे, हे त्यांची कामं नाही आहेत. शिक्षकांचं काम आहे शिक्षण देणं. आणि त्यामुळे मला असं वाटतं का त्यामुळे हळूहळू शिक्षणाचा दर्जा आपला खालवत चाललेला आहे. आणि तो जर वरती करायचा असेल तर शिक्षकांना त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन देण्याची गरज आहे. आता राहिला इंजिनिअरिंग कॉलेज आणि ह्या सेक्टर्समधले जे आहेत, तर आमच्या कल्याण शहरामध्ये एकही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नाही, मेडिकल कॉलेज नाही, ITI नाही आहे, नर्सिंग कॉलेज नाही आहे. आज छोट्याशा नगरमध्ये या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, पण आमच्या इथल्या राजकीय इच्छाशक्तीच तेवढी प्रबळ नाही आहे की या सगळ्या गोष्टी आणाव्या.
खऱ्या अर्थाने आपल्या कल्याणच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये या सगळ्या गोष्टी हव्या आहेत आम्हाला, परंतु आमचे नागरिक या सगळ्या गोष्टीपासून जवळजवळ 10% उपेक्षित आहे. बघू, जर मला संधी मिळाली तर पहिले हा एज्युकेशनल हब कल्याण सिटीमध्ये बनवण्याचा माझा मानस आहे.